भेडसावत होते व त्या 6 वर्ष मंडालेच्या तुरुंगात कारावास भोगावा लागला. तरी गावातील नागरिकांना धर्मस्थांनी समाज सुधारणा करण्यासाठी मराठी भाषेत केसरी नावाचे वर्तमानपत्र सुरू केले व भारतातील सर्व नागरिक एकत्रित यावे, एकीने काम करावे म्हणून त्यांनी प्रथम स्त्रीची स्थापना सुरू केली. नागरिकांनो, इंग्रजांच्या पक्षपाती धोरणाला दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या केसरी नावाच्या वर्तमानपत्राद्वारे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा सवाल त्यांनी केला व त्यांना पुन्हा कारावासी भोगावा लागला आणि त्याने भारतीय लोकांना स्वराज्याचा महान मंत्र दिला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना केली व गीता हा ग्रंथ त्यांनी लिहिला व त्यांना भारतीय असंतोषाचे जनक ही उपाधी मिळाली व त्यांची प्रकृती हळूहळू बिघडत चालली. मधुमेह हिवताप याने पछाडले व त्यांना या आजाराने पछाडले. 9 ऑगस्ट 1920 ला या भारताच्या वीर पुत्राला जगातून निरोप घ्यावा लागला. तरी त्यांची निधनाची वाऱ्यासारखी मुंबईवर पसरली. भारतातील सर्व नागरिक आपले काम बंद करून व्यवसाय व काम बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दादर चौपाटीवर एकच गर्दी केली. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व संसार, सोडिले सर्व घरदार, अशा महान क्रांतिकारांच्या फोटो लावून पूजा करणे म्हणजे पुण्यच होय. अशा महान क्रांतिकारकांच्या कोटी प्रणाम करतो आणि मी माझ्या 4 शब्द संपवतो आणि माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अति सुंदर. आपला विद्यार्थी तब्बल 5 मिनिट त्याने भाषण केलेलं आहे. अति सुंदर. पुढील स्पर्धक अविनाश गुरव. भाषण सुरू करण्यापूर्वी मी आधी श्री गणेशाचं नाव घेतो, भाषणाला सुरुवात करतो. आपल्या गावातील सर्व नागरिक ते भाषण ऐकण्यासाठी आले आहेत. तरी विधेयना मिती येली, मितीहीना नीती येली, नीतीहीना गती येली, गतीहीना रक्त कसले एका अनर्थाने केले, ते म्हणजे ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला पुणे येथे झाला. त्यांचे वडील गोविंद राम हे कटवून या गावाचे रहिवासी होते. त्यांचे अण्णा भोये हे होते, परंतु त्यांचा फुलांचा व्यवसाय होता म्हणून त्यांचे अण्णा फुलेच पडले. कायमचेच त्यांचे अण्णा फुलेच पडले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील महत्वाची प्रसंगी बाब म्हणजे ते महात्मा ज्योतिबा फुले मुलींची पहिली शाळा कशामुळे सुरू केली याचे उद्देश म्हणजे महात्मा फुले आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात जेव्हा गेले त्यांना शूद्र म्हणून अपमान केले व त्यांना वरातीतून भागी व्हा म्हटले. सहजच अपमान कोण सहन करून गेला म्हणून त्यांनी अंधाराचे दूर करण्यासाठी त्याने कंबर कसली व पुण्यामधील मुलींची पहिली भिडे यांच्या वयात सुरू केली. त्या काळी शिक्षण मिळत नव्हते. त्यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका बनवले व आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना काही दिवस शाळा बंद करावी लागले.
1851 मध्ये चिपळूणकरांच्या वाड्यात त्यांनी मुलींची शाळा सुरू केली व तेव्हा 48 मुली येत होत्या. सरकारकडून 10 पटीने सुद्धा मुली येत होत्या. तरी ज्योतिबा फुले कसे शिकवत आहेत मुलींना हे सांगितले. तरी ज्योतिबा फुले यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव यशवंत ठेवले. त्यांना सर्व काही दिले व मुलींना लक्ष्य करू नये म्हणून पतींच्या मृत्यूनंतर त्यांचे केस कापू नये म्हणून त्यांनी हे प्रथा सुद्धा बंद केली व शेतकऱ्यांचा अखंड हा ग्रंथ इसवी सन 1885 ला लिहिले व अशा महापुरुषासारखा इथे आता सध्याला कोणी जन्म घेऊ शकत नाही. ते म्हणजे त्यांनी जे कार्य केले ते कार्य आता कोण करू शकणार आहे. तरी त्यांनी मुलींसाठी फारच काही केले आहे. मुलांना पहिले चूल आणि मुलच होते. त्यांनी हे सर्व प्रथा बंद केले व मुलींसाठी शिक्षण केले. आता सध्याला मुली सर्व उच्च पदावर आहेत आणि मुले सुद्धा मागे पडले आहेत. तरी मुली सर्व शिक्षित आहेत. सध्याला आता सध्याला इथे मुली आहेत शिक्षणामुळे. ज्योतिबा फुले म्हणतात, मी ज्या मार्गाने जगतो त्या मार्गाने चला. आता विलंब नका करू. घाई नका करू. ही शिक्षणाची खरी पद्धत आहे. सूर्य तळहाताने झाकत नाही. हिमालय पर्वत कुणाच्या बापाला वागत नाही. ज्योतिबा फुलेला कोणी अडू शकत नाही. तसेच सर्व सार्वजनिक इथले गणेश मंडळ खूपच चांगलं आहे. तरी इथे भाषणाला संधी मिळाली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया. काय आवाज अप्रतिम असं भाषण केलेलं आहे त्यांना. पुढील स्पर्धक पूजा इस्पर्गे. अध्यक्ष महोदय, बंधू, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही ते शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला झाला. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्याच्या दुसरं या गावी आहे. शिवाजींचे बालपण 6 वर्षे धावपळीत होते. त्यांची आई जिजाबाई शिवाजी महाराजांना भीमाच्या व कृष्णाच्या गोष्टी सांगत असे व साधू संतांच्याही. हे सर्व गोष्टी शिवाजी महाराजांनी मनात वाचक निर्माण करायचे. शिवाजी महाराजांच्या वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराजांनी विविध विद्या व कला यांचे ज्ञान प्राप्त केले. जिजाबाई शिवाजी महाराजांना उत्तम राजकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे लढावे, कसे वाघाचे, घोडे, हत्ती यांची परीक्षा कशी करावी या सर्वांची जिजाबाईंनी परीक्षा घेतली. शिवाजी यांचे लग्न वयाच्या 14व्या वर्षी त्यांच्या आईनं सईबाई नावाच्या मुलीबरोबर लावून दिले. पुण्याच्या लाल महालात लग्न सोहळा मोठ्या थाटमाटाने साजरा केला. एकदा काय झाले की शिवाजी महाराजांनी कोणत्याही परिस्थितीत पाहिजे होता म्हणून त्यांनी तानाजी मालुसरे यांना विनंती केली. आता मी त्याचा एवढे सांगेन. सह्याद्रीचा सिंह गरजेला आठवण झाली जिजाऊला. सह्याद्रीचा सिंह गरजेला आठवण झाली जिजाऊला. म्हणून जन्म घातला छत्रपती शिवरायाला. सह्याद्रीचा सिंह गरजेला शांत भाषण केलेलं आहे. पण बघून केलेलं आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. पुढील स्पर्धक अक्षय पाटील. बोलायचं मला पुढे. इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, आज मी तुम्हाला लोकमान टिळकाविषयी 2 शब्द सांगणार आहे. तेही तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. केशवबाळ गंगाधर लोकमान टिळकाचे नाव होते. 23 जुलै 1856 रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी त्यांचा जन्म झाला व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. खूप दिवसांनी घरात जन्माला आलेला मुलगा म्हणून टिळकांनी लाडाने नाव
लाडाने नाव बाळ असे ठेवले. लाडाने बाळ असे नाव ठेवले, पण तेच नाव पुढे रूढ झाले. लहानपणापासूनच टिळकांना बौद्धिक व बुद्धी व कुशाग्र होती. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. अपेक्षा करा. जरा पुढे खाली इकडे. आणि माझ्या बालमित्रांना आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार, तरी तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जतीहून ह्या गावी आहे. शिवाजीचे बालपण 6 वर्षे धावपळीत गेले. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई शिवाजी महाराजांना भीमाच्या व कृष्णाची गोष्ट सांगत असे व हे सर्व गोष्टी शिवाजी महाराजांना मनात वाचक निर्माण करायचे. शिवाजी महाराजांच्या वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराजांनी विविध विद्या व कला याचे ज्ञान प्राप्त केले. जिजाबाई शिवाजी महाराजांना उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे लढावे, कसे बघावे, घोडे हत्ती याची परीक्षा कोणी करावी, या सर्वांच्या जिजाबाईंनी परीक्षा घेतली. शिवाजी यांचे लग्न वयाच्या 14व्या वर्षी त्यांच्या आई सईबाई नावाच्या मुलीबरोबर लावून दिले. पुण्याच्या लाल महालात लग्न सोहळा मोठ्या स्पर्धा संपल्याचा निकाल सांगेल. तुला गाईड कोण आहे का प्रवीण? ये बोल. फोटो